मनापासून शुभेच्छा देतो. शुभेच्छा यासाठी आहेत की या लोकांनी जे मोठेपण सोसलेलं आहे, या लोकांनी जे मोठेपण निर्माण केलेलं आहे ते सहज निर्माण झाले. त्यासाठी खूप कष्टा काढाव्या लागल्या, त्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला आणि हा संघर्ष करत असताना त्यांना अनंत यातनांना सामोरे जावं लागलं. मग त्या समाजाकडून ही भूमिका त्यावेळी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची होती. त्याने आरक्षण आणलं आणि आपल्या ह्याच्यातली जी पद आहेत, शासकीय पद आहेत, म्हणजे महसूल विभागातलं पद असेल, पोलीस खात्यातलं पद असेल किंवा सरकारच्या वेगवेगळ्या दरबारी नोकऱ्या असतील, तिथं त्यांनी पददलित लोकांना आणून त्यांना एक चांगला मान देण्याचं काम, त्यांना उंचवण्याचं काम, समाजातली जी भटकी लोक आहेत, त्याचबरोबर फसेबर्दी लोक आहेत, त्याचबरोबर पददलित लोक आहेत, महार, मान, कामगार, पददलित, ह्या सर्व लोकांना एक चांगल्या प्रवाहात आणण्याचं काम आणि त्यांना माणूस म्हणून वागणूक देण्याचं काम राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं आहे. एवढंच नाही तर त्यावेळी विवाह हे नोंदणी होत नव्हते, तर विवाह नोंदणीचा कायदा सुद्धा त्यावेळी पहिल्यांदा राजर्षी शाहू महाराजांनी केला. नुसता विवाह नोंदणीचा कायदा नाही, आंतरजातीय विवाहाचा सुद्धा त्यांनी कायदा केला. त्याचा सुद्धा त्यांनी पुरस्कार केला. स्वतःच्या बहिणीचं लग्न होळकरांशी करून दिलं. धनगर समाजातील व्यक्तीशी एका राजानं आपल्या बहिणीचं लग्न लावून देणं आणि हजारो लोकांची एकत्रित विवाह करणं, सामुदायिक, ही प्रथा त्यावेळी राजर्षी शाहू महाराजांनी केलेली दिसून येते. त्यांनी आपल्या कार्यामध्ये अस्पृश्यता निवारणाचं जसं काम केलं, अंधश्रद्धा निवारणाचं काम केलं, कौटुंबिक हिंसाचार हा सुद्धा त्यावेळी समाज जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात होता. हा कौटुंबिक हिंसाचार विरुद्धचे निवारणाचे जे कायदे आहेत ते सुद्धा त्या कालखंडामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी केलेले दिसून येतं. एवढंच नाही तर राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्यासाठी जे केलेलं योगदान आहे ते सुद्धा खूप मोठं आहे. आज त्यांना आपण स्त्री मुक्तीचा काय म्हणतात उद्गाता असं सुद्धा अलीकडं शाहू महाराजांना म्हटलं जातं. म्हणजे स्त्रियांच्यासाठी, मग स्त्रियांच्या स्वतंत्र शाळा असतील, प्रौढ शिक्षण असेल स्त्रियांचं वगैरे, ह्या सुद्धा भूमिका राजकारणानं स्वतःचा खर्च करून त्याने अशा प्रकारची हे कायदे करून समाजातली जी अस्पृश्यता आहे, त्याचबरोबर दलित त्यांच्यावर जो अन्याय आणि अत्याचार होतो आहे तो अत्याचार उजवण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे. खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. त्यांच्या ह्याच्यातलं अजून एक पाटबंधारे धोरण जे आहे त्या पाटबंधारे धोरणावर थोडंसं बोलतो, कारण सार्वजनिक पाटबंधारे धोरण शाहू महाराजांचं खूप महत्वाचं आहे असं मला स्वतःला वाटतं. मास इरिगेशन पॉलिसी ही खूप चांगली आहे, कारण या राजाने एक राजा काय करू शकतो. राजा झाल्यानंतर त्याने आपल्या संस्थानाचा सर्वे केला आणि सर्वे करून कुठे कुठे सिंचनाच्या सोयी उपलब्ध करता येतील या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी शंकर गुप्ते हा एक आपल्या लोकराची इरिगेशन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आणि त्यांच्या मार्फत संस्थानाचा सगळा सर्वे केला आणि मग कुठे कुठे बंधारे बांधता येतील, कुठे तलाव बांधता येतील, कुठे सार्वजनिक विहिरी उभ्या करता येईल, कोणत्या तलावाची दुरुस्ती करता येईल. कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आपल्याला सगळीकडे प्रसिद्ध आहे. हे सगळं त्यांनी दिलेली देणगी आहे, छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली देणगी आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये एक दोन गोष्टींना प्राधान्य दिलं. एक पाण्याचं चांगल्या पद्धतीने नियोजन केलं पाहिजे आणि पाण्याचं नियोजन जर झालं तर ऑटोमॅटिक दुष्काळाचं नियंत्रण होईल. ही भूमिका शाहू महाराजांची होती आणि म्हणून त्यांची इरिगेशन पॉलिसी पाहत असताना त्यांनी बांधलेलं राधानगरी धरण, कोल्हापूर तालुक्यातले आपले कोल्हापूर जिल्ह्यातले आपल्याकडे खूप लोक आहेत, आपलं फडणीस सर आहेत, तर राधानगरी धरण खूप बघण्यासारखं आहे. मी स्वतः जाऊन व्हिजिट देऊन झालेलं आहे. अतिशय सुंदर धरण 1909 साली त्यांनी बांधायला सुरुवात केली. 18ला ते पूर्ण झालं. भोगावती नदीवर तो बांध आहे आपला मातीचा आणि ते धरण बांधलेलं आहे. जवळजवळ 14 लाख रुपये त्या काळात शाहू महाराजांनी त्या धरणासाठी खर्च केले आहे आणि 40 फूट उंचीचं धरण आहे. ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यांच्या आयुष्यातला. संपूर्ण कोल्हापूर तालुक्यात दुष्काळमुक्त करण्याचं धोरण त्यांनी त्यामध्ये केलेलं आहे. अशा अनेक बंधारे बांधले. अलीकडे आपण बघतो की अलीकडे बांधलेले धरणच जागेवर राहत नाही. बऱ्याचदा ते वाहून जातात, अनेकदा ते कुठून जातात, वित्ताने होते, मनुष्याने होते, दुष्काळ काय 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 ते सगळं प्रलय होतात, ती गोष्ट वेगळीच आहे. पण मी माझ्या लहानपणापासून आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातला बंधारा फुटला हे मी आजपर्यंत ऐकलेलं.